नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण शिरपूर तालुक्यातील विखरण या गावातील प्रगतशील शेतकरी प्रमोद दादा यांच्या प्लॉटला आलोय. तर थोडक्यात त्यांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव प्रमोद संजय धनगर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. तर दादा, ह्या प्लॉटचे केळीच्या अगदी 4.5 ते पावणे 5 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलेले आहे? सरांचा व्हिडिओ मी युट्यूबला पाहिला होता. सरांची मी मेसेज टाकला सरांना की मला तुमचा नंबर द्यावा. सरांनी नंबर दिला. मला नंबर देऊन सरांशी कॉन्टॅक्ट केला मी. सरांनी सुरुवातीला रूट मॅक्स वगैरे सोडायला सांगितलं होतं. मी ते सोडलं स्टेपला. नंतर सरांनी अजून फर्टिगेशन करायला सांगितलं. आणि बागाच्या बुंद्यासाठी आपण काय वापरलंय? बागाच्या बुंदासाठी मी न्यूट्रीपॉस केलं होतं. न्यूट्रीपॉस हजेरी 2 लिटर सोडायला सांगितलं सरांनी. न्यूट्रीपॉस सोडल्यानंतर बुंदाचा साईज वगैरे एकदम समाधानकारक राहिला. नंतर कॅसल टॉप जी ग्रेड आहे ही सोडल्यानंतर आणि सोडल्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे अगोदर आणि नंतर काय फरक दिसून आला? कॅशल टॉप सोडल्यानंतर हाईट पण झाली होती कॅशल टॉपची, आणि कॅशल टॉपमुळे ग्रीनरी वगैरे आणि बुंदाची पण साईड कॅशल टॉपनेच दिली मला. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही हा प्लॉट बघितला आणि महापीडचे जे जे आपण प्रोडक्ट तुम्ही वापरलेले, तर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे. आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही न्यूट्रीपॉस वगैरे सोडा, आणि महापीडचं जे प्रोडक्ट आहे ते एकदम व्यवस्थित आहे आणि तेच आपल्याला योग्य आहे. कारण की माझा बाग बघितल्यानंतर दुसरे 10 शेतकरी आले माझे बाग बघायला, की त्यांनी विचारलं मला की काय सोडलं. मी सांगितलं त्यांना की कॅशल टॉप वगैरे न्यूट्रीपॉस सोडलं. मग त्यांनी पण, त्या शेतकऱ्यांनी पण ते सोडलंय की ते पण समाधानी आहेत आता, आणि मी पण समाधानी आहे. पण महापीडचे जे प्रतिनिधी आहेत ललित पवार सर, त्यांनी पण विजिट वेळेवर दिली, आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आजची प्लॉटची परिस्थिती बघायला भेटते आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना असा प्लॉट बनवायचा असेल त्यांनी महापीडचे जे प्रतिनिधी आहेत ललित पवार सर, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कॉन्टॅक्ट मध्ये राहा त्यांच्या. म्हणजे आपल्या एरियामध्ये जे आपला शिरपूर तालुका आहे या एरियामध्ये आमचे जे महापीडचे प्रतिनिधी ललित पवार साहेब, जे प्रत्यक्ष तुमच्या बांधावरून जर तुमच्या केळीमध्ये जो प्रॉब्लेम असेल किंवा फर्टिगेशन कशा पद्धतीने करावे, फवारणी नियोजन, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन ते तुम्हाला करतील. म्हणून सगळ्यांनी ज्यांना आपल्याला प्लॉटमध्ये प्रॉब्लेम वाटत असेल त्यांना नक्की ललित पवार साहेब यांच्याशी संपर्क साधावा.